36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. खासदार बळवंत वानखडे यांनी येत्या काळामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी सक्रिय सहभाग घेऊन पाठपुरावा करणार असल्याचं वचन दिलंय. तर येत्या अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करून राष्ट्रसंतांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा होत तोपर्यंत लढा देणार असल्याचं बोललंय. शिवाय देशाचे पंतप्रधान यांना करण्यात येणाऱ्या पत्रव्यवहारात तिवसा येथील आंदोलनाचा उल्लेख करण्यात येईल. तर येत्या काळामध्ये पुरस्काराच्या संदर्भात मागणीसाठी उपोषणकर्त्यांना केंद्रात चर्चेसाठी सुद्धा बोलावण्याचं काम बळवंत वानखडे करणार असल्याचं ते म्हणाले. तर आमदार राजेश वानखडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिवसा येथील तहसील कार्यालयाच्या पुढे सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा उल्लेख करून पत्र पाठवण्यात आले. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात येईल आणि येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आश्वासन दिलंय. खासदार, आमदार आणि प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये गुरुदेव भक्तांच्या विनंतीला मान देऊन आज 13 ऑगस्ट रोजी बेमुदत अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे. याप्रसंगी खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी शरबत प्राशन करून आपल्या उपोषणाची सांगता केली आहे. म्हणून ही लढाई आपली तुमची सुरू आहेच. याला आपण पूर्ण गती देऊ पुढील काळात. आणि मगाशी ताई आपल्यासोबत बोलल्याच, यशवंताईचा तर पहिल्या दिवसापासूनच फोन चालू होता. हे म्हणजे जी काही ज्येष्ठ मंडळी बसली म्हणून जास्तीत जास्त फोन होते. आणि काल परवा सुद्धा फोन आले की तुम्ही सभागृहात मांडला पाहिजे विषय, सभागृहात विषय घ्या. परंतु सभागृहच यावेळेस एकही दिवस चाललं नाही. गेला की जो काही आमचा ज्या पद्धतीनं तिथं चाललं ते असं सांगण्यासारखं काही नाही. तर पण सभागृह चाललं नाही. सभागृह जर चाललं असतं तर मग शेवटी तो प्रश्न तुम्हाला दिसला असता तिथं मांडताना. तरी पण काल म्हणजे यशवंताईचा फोन आला होता, तुम्ही प्रधानमंत्र्यांची भेट घ्या किंवा लोकसभा अध्यक्षाची भेट घ्या. प्रधानमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, पण अध्यक्ष महोदय ओम बिर्लाजी यांची भेट झाली आणि त्यांना त्या पद्धतीनं समजून सांगितलं गेलं आणि पत्र सुद्धा दिलं. उपस्थितीमध्ये हे उपोषणाची आज स्थगिती देण्यात आलेली आहे, काय सांगाल? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तर द्यावा या मागणीसाठी इथली ज्येष्ठ मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची लोक, गुरुदेव भक्त हे उपोषणाला अन्नत्याग करून उपोषणाला बसली होती. आज जवळपास त्याचा 5वा दिवस आहे. या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आश्वासन दिल्यामुळे आज त्यांनी उपोषण मागं घेतलं आणि ते सर्व आज इथं उपोषण सुटलेलं आहे. पण तरी त्यांचा लढा हा राष्ट्रसंत तुकडोजी राष्ट्रसंतांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. तुम्ही याचा पाठपुरावा करणार का? निश्चित येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात त्या संदर्भात मी पाठपुरावा करेल. या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी यांना आता पत्रसुद्धा दिलं आहे. त्याच्यानंतर अधिवेशनात ज्या ज्या आयुधाचा उपयोग करून जे हा प्रश्न मार्गी लावता येईल त्या आयुधाचा उपयोग करून हा प्रश्न मार्गी लावेल. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.